आजचा दिवस शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी मोठ्या चढ उतारांचा ठरला। जागतिक तणाव, वाढलेला कच्च्या तेलाचे दर आणि रुपयातील घसरण यामुळे भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली। आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण नोंदवण्यात आली। बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा सेन्सेक्स तब्बल 778 अंकांनी घसरून 74,459 अंकावर बंद झाला। तर निफ्टीमध्येही 1% अधिक घसरण होत तो 23,350 च्या आसपास बंद झाला। दिवसभरात गुंतवणूकदारांचे जवळपास 6 ते 7 लाख कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। अमेरिका इराण तणाव, वाढते कच्च्या तेलाचे दर आणि रुपयाची ऐतिहासिक घसरण यामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। त्याचा परिणाम बँकिंग, IT, मेटल आणि ऑटो क्षेत्रातील शेअर्सवर दिसून आला। विशेष म्हणजे मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समध्येही मोठी विक्री झाली। बाजारातील अस्थिरता दर्शवणारा इंडिया VIX निर्देशांकही वाढलाय। तज्ञांच्या मते जागतिक परिस्थिती सुधारल्याशिवाय बाजारातील दबाव कायम राहू शकतो, त्यामुळे गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेण्याचा सल्ला तज्ञांकडून देण्यात येतोय।